वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या या भगवान गीता क्लिप आणि फूडीज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी इथे तुम्हाला छान भरपूर कांदे घातलेले धपाटी अशी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 3 भाग गव्हाचे पीठ आणि 1 भाग बेसन घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये छान असा भरपूर कांदा टाकलेला आहे. नंतर लसूण जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा, थोडं गरम केलेलं तेल आणि तीळ घालून छान अशा प्रकारे एकजीव करून घेतलं. छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी इथे थोडे धणे पावडर घातलेलं आहे. अशा प्रकारे छान परतवून घेऊन मिक्स करून घेते. नंतर यामध्ये मी छान कोमट पाणी करून यामध्ये घालते. अशा प्रकारे छान प्रकारे मळून घ्यायचं. कोमट पाण्यानं काय होतं, आपले हे धपाटे छान क्रिस्पी होतात. नंतर झाकून ठेवून मी इथे कोशिंबीर बनवायला घेतलेली आहे. त्यासाठी मी इथे काकडी, बीट, कांदा, टोमॅटो छान बारीक कट करून घेतले. नंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतली. नंतर छान अशा प्रकारे परतून घेतलं. इथे मी कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये मी तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे घालून घेतले. त्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली, कढीपत्ता घालून घेतला. नंतर त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट घालून घेतली. नंतर मी काय केलं, गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर मी इथे त्यामध्ये मीठ घालून घेतले, हळद आणि थोडं लाल तिखट छान परतून घेऊन त्यामध्ये मी ते काळं मीठ पण ॲड केलेलं आहे. नंतर थोडी साखर ॲड करायची. त्यामुळे काय होतं, दही असल्यामुळं याची टेस्ट खूप छान आंबट गोड छान लागते. नंतर मी ते दही फेटायला घेतलं. दही फेटून झाल्यानंतर मी हे कोशिंबीरमध्ये ॲड करून घेते. नंतर हे थंड झाल्यानंतर हे आपलं मिश्रण हे त्यामध्ये ॲड करून घेतलं. पहा, अशा प्रकारे छान आपली कोशिंबीर तयार आहे. छान पौष्टिक आणि व्हेजिटेबल्सने भरलेली खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही कधी नक्की ट्राय करा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहा, कोशिंबीर झाल्यानंतर आपलं हे इथे छान मळलेलं पीठ छान झालेलं आहे, स्मूथ झालेलं आहे. तर मी अशा छान प्रकारे गोळा बनवून घेते. अशा प्रकारे छान थोडं खाली पीठ लावून नंतर लाटून घ्यायचं. लाटल्यानंतर मी इथे तवा गरम झालेला होता, तव्यावरती छान टाकून घेतलं. नंतर छान असं तेल लावून खरपूस असं भाजून घेतलं. दोन्ही साईडने छान मीडियम आचेवरती छान भाजून घ्यायचं. खूप छान लागतात. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. काही वेगळं खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे तुम्ही धपाटे बनवून पहा. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी. अशाच प्रकारे मी धपाटे दुसरे बनवून घेते. पहा, अशा प्रकारे छान बनवून घ्यायचं. तुम्ही बटर पण लावू शकता. माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी तेलाचाच वापर केलेला आहे. पहा, अशा प्रकारे छान भाजल्यानंतर मी छान ताट मांडून घेते. किती छान झालेले आहेत. अशा प्रकारे भाजून घ्यायचं. किती भरपूर तीळ दिसत आहेत. मी छान असे भरपूर तीळ घातले होते. नंतर मी ताट मांडून घेतलं. इथे कोशिंबीर, कांदा कट करून आणि आपले धपाटे. तुम्ही अशा प्रकारे धपाटे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.